नमस्कार मंडळी, सध्या आपण आहोत वडगाव खुर्द म्हणजे आपलं लोकमतचा जो प्रेस आहे या लोकमत प्रेसच्या मागील बाजूला इथे जवळच ही आहे राजयोग नावाची सोसायटी। ह्या राजयोग सोसायटीच्या अगदी गेटला लागून मी आहे। हे जंगल वगैरे नसून महानगरपालिकेचा लायगुडे दवाखाना आहे। लायगुडे दवाखान्याच्या कंपाऊंडच्या आतमध्ये मी आहे। 2 महिन्यापूर्वी जेव्हा या भागात आलो होतो त्यावेळेस काही गोष्टी निदर्शनास आल्या। त्या गोष्टींवर कारवाई चालू असावी अशी अपेक्षा धरून पुन्हा इकडे चक्कर मारली, तर आता आज या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा तेच दृश्य दिसतंय। या ठिकाणी पुणे शहरातल्या आरोग्य विभागाने त्यांच्या विविध रुग्णालयांमध्ये टाकून दिलेल्या स्क्रॅप झालेल्या, भंगार झालेल्या ज्या काही खॉट आणि इतर वैद्यकीय उपकरणं साहित्य जे आहेत ते या ठिकाणी साठवलेले आहेत। तर हे सर्व जे उपकरणं आहेत ही या ठिकाणी साठवण्याचं नक्की कारण काय, हा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला। त्यासाठी नेहमीप्रमाणे मनपाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडे विचारणा केली, पण त्यांच्याकडून काही योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता। माझं पुणे हे शहर आहे, माझं घर आहे आणि मला माझं घर स्वच्छ हवं आहे। मला माझं पुणे शहर स्वच्छ हवं आहे। दवाखान्यामध्ये भंगारचं गोदावून करून ठेवलेलं आहे, स्क्रॅप यार्ड केलेलं आहे। पुणे मनपा विविध गोष्टींवर भरपूर खर्च करते, तो नागरिकांसाठी केला जातो असं त्यांचं म्हणणं असतं, पण तो नक्कीच नागरिकांसाठी आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। तर हे सर्व जे काही पैसे आपले खर्च झालेले आहेत, हे खर्च झालेले पैसे आपल्या पुणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्य सेवेमध्ये सुधारणा व्हावी यासाठी खर्च करण्यात आले होते। तर हे असे बघतोय आपण कशा प्रकारे हे पैसे वाया चाललेत, जंगल उगवले जंगल। तर हे आरोग्य अधिकारी जे कोणी आहेत त्यांचं या ठिकाणी लक्ष आहे का नाही। आता जेव्हा आतमध्ये इथल्या जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत या दवाखान्यातले त्यांना भेटलो, तर त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ बनवणे हा माझा छंद आहे। म्हणलं ठीक आहे, माझा तो छंद नाही आहे, मला माझं शहर स्वच्छ हवं आहे आणि त्यासाठी मी हे करतोय। 2 महिन्यांपूर्वी जेव्हा बघितलं त्यावेळेस अपेक्षा ठेवली होती की स्वच्छ होईल, काहीतरी काम चालू असेल, पण काहीच काम नाही चालू। त्याच्यावर आता बघतोय आपण की जंगली गवत उगवलंय। तर हे अशा प्रकारे जर आपली महानगरपालिका पुण्यातल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार असेल तर पुणेकर नागरिकांनी विचार करावा, त्यांचं आरोग्य सक्षम हातांमध्ये आहे का। आत्ता सध्या स्थितीमध्ये ज्या वैद्यकीय अधिकारी आले आहेत, राज्य शासनाने त्यांना नियुक्ती केली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये। चांगल्या त्या बोलायला चांगल्या होत्या। जेव्हा मी मागच्या वेळेस त्यांना गाडीखान्याच्या बाबत बोललो, भेटायला गेलतो, त्यावेळेस त्यांनी चांगली माहिती दिली। आता प्रत्येक ठिकाणी जाऊन मला हे अशा प्रकारे जर चेक करावं लागणार आहे का, हा देखील आता प्रश्न पडतोय। कारण जे काही स्थानिक वैद्यकीय अधिकारी आहेत, वॉर्ड ऑफिस लेवलला देखील काही वैद्यकीय अधिकारी असतात। प्रत्येक जे काही महानगरपालिकेचे दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये देखील वैद्यकीय अधिकारी असतात, त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टींकडे लक्ष काय दिलं जात नाही, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आता हे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे काही मला कळत नाही कसले आहेत काय आहेत ते, कारण मी काय मेडिकलचा स्टुडंट नाही किंवा मी भंगारवाला पण नाही की या भंगारमधल्या मटेरियलची मला कॉस्टिंग समजेल। पण एक कळते की जर आपल्या महानगरपालिकेने आपल्या नागरिकांसाठी जर हे एवढा खर्च केलेला आहे, एवढं मोठी सिस्टीम, एवढी चांगली इमारत जर उभी केली आहे, तरी ह्या इमारतीचा आणि ह्या सर्व केलेल्या खर्चाचा आपल्या पुणेकर नागरिकांना उपयोग झाला पाहिजे, एवढं मात्र मला नक्की कळतं। ही आपण बाहेरून बघतो, ही इमारत छान इमारत बांधली आहे, 3 का 4 मजली इमारत आहे, छान आहे। आरोग्य सुविधा ज्या मध्यवर्ती भागामध्ये देणं शक्य होत नाही ते अशा प्रकारे नवीन समाविष्ट गावांमध्ये, पुण्याच्या उपनगरांमध्ये पुणे महानगरपालिका चांगल्या प्रकारे देत आहे।
तर त्या सुविधांचा नागरिकांना नक्कीच उपयोग होतो आहे. जे नागरिक महानगरपालिकाच्या सुविधा वापरतात त्यांना त्याचा वापर नक्कीच होतो, उपयोग चांगला होतो. तर ह्या सुविधा ज्या काही आहेत ह्या आपल्या सर्व नागरिकांना आपण छान प्रकारे येणाऱ्या 2025मध्ये कशा राहतील चांगल्या प्रकारे हे आपण बघूया आणि करूया याचा पाठपुरावा. धन्यवाद बघितल्याबद्दल. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.